तर चला, सगळा उन्हाळा संपला आणि पावसाळ्याचे दिवस हे चालू झाले आणि आमची अजून उन्हाळ्याची जे काही रेसिपी आहेत ना तर त्या संपलेल्या नाही आहेत. आणि हा एकच पदार्थ राहिलेला की जो सगळ्यांना, शाबूचे वाफेवरचे पापड आहेत ना तर सगळ्यांना आवडतात आणि तोच पदार्थ मेन राहिलेला. मग म्हटलं आता तोही करून घेऊया. आणि इथं इडली पात्रामध्ये आज छान असं मी करून घेणार आहे. आणि शाबू 1 ते 1.5 किलो भिजायला घातलेला. ज्या दिवशी संकष्टी होती ना तर त्या दिवशी आदल्या दिवशीच भिजायला घातला होता. संकष्टीला पण होईल म्हटलं आणि जे काही थोडेसे पापड वगैरे करायचे आहेत ना तर त्याच्यासाठी पण होईल म्हणून एकदमच मी 1-1.5 किलो शाबू इथं भिजायला घातलेला. तर इथे इडली पात्रामध्ये आज मी हे सगळे शाबूचे वाफेवरचे पापड आहेत ना तर ते करून घेणार आहे. आणि इथं तेलाचा अजिबात म्हणजे जरासुद्धा वापर केलेला नाही. अगदी पाणी लावून हे पापड मी बनवलेले आहेत. आणि याचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. जो काही खाली त्रिकोण दिसतो ना तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट पाहायला येईल. आणि जवळजवळ 3-4 ट्रिक वापरून आहे ना इथं वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही शाबूचे वाफेचे पापड आहेत ना तर ते बनवून घेतलेले. तर अगोदर लग्नामध्ये रुखवत वगैरे द्यायच्या वेळेस असे हे पदार्थ बनवले जायचे बघा. आणि एक पदार्थ असा मोठा बनवला जायचा तळून वगैरे छान असं बुट्टी डेकोरेट वगैरे करायचं, छान वाटायचं ते. मग तसाच एक मी मोठा असा पापड इथं बनवून घेतलेला आहे शाबूचं. आणि तळ्यावरती तर ना तर एकदम छान दिसणार आहे म्हणून इथं मी तो सुद्धा मोठा पापड आहे ना तर बनवून घेतलेला आहे. आणि सगळं पाणी लावूनच इथं हे केलेले आहेत पापड. अजिबात म्हणजे तेलाचा वापर केलेला नाही. तेलाचा जर का वापर केला ना तर हे पापड 1-2 महिन्यामध्ये सगळे असे कुमट वास यायला चालू होतं आणि मग ते पापड कुणाला खाऊशे सुद्धा वाटत नाहीत. आणि इथं मग गडबड झाली होती त्यामुळं नंतर टोपणं वगैरे काढली प्लॅस्टिकची. माझ्याकडे स्टीलच्या प्लेटसुद्धा होत्या पण त्याच्यामध्ये करायचं लक्षातच आलं नाही. आणि सकाळी तर एवढं कडक ऊन होतं ना म्हणून हे सगळं करायला घातलेलं. आणि थोडा वेळ झालं आणि लगेच तिथं पावसाने सुरुवात केली. आणि थोडंसं रिमझिम असा पाऊस पडला. वातावरण छान वाटत होतं पण या पापडासाठी काही हे वातावरण अजिबात बरोबर नव्हतं कारण सुकवायला खूप वेळ जाणार होता. मग आत बाहेर करत असं हे पापड सगळे सुकवून घेतले. नंतर दुसऱ्या दिवशी थोडेसे सुकवून घेतले, उन्हात वगैरे घातले. पण वाळायचं काही नावच घेत नव्हते. 2-3 दिवस हे पापड वाळण्यासाठीच गेलेले आहेत. आणि कधी एकदा रेसिपी ही शूट केलेली आहे, कधी एकदा एडिट करून आपला चॅनलवरती अपलोड करते असं होत असतं. तर 2 दिवस उन्हामध्ये चांगले सुकवले होते पण अजूनसुद्धा 1-2 दिवस त्याला ऊन द्यायला लागणार असं मला वाटत होतं. मग थोडंसं तळून तर बघूया, आपल्या व्हिडिओ तरी आपल्या चॅनलवरती लवकर गेला पाहिजे असं वाटलं. मग इथं तळून बघितलं पण थोडंसं जास्त फुललेले आहेत पण जास्त प्रॉपर वाळले नसल्यामुळे जास्त फुललेला नाही आहे हा पापड. तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला तेल लावायचं नाही, पाणी लावूनच हे पापड करायचे आहेत. खूप छान असा हा व्हिडिओ झालेला आहे. आणि लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर खालील त्रिकोणावरती क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ पहा. अगदी परफेक्ट आहे. तर मस्त झाले होते पापड. या खायला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.